तर मी सकाळी व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर डायरेक्टली आता काढते कारण की सकाळी व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आज ऋत्विकचं बोरन्हाण आहे, तर त्यामुळं आम्ही ते सगळं त्याचं सामान त्याची तयारी त्यातच होतो, बिझी होतो खूप. तर मग त्याचं सामान वगैरे आणलं आहे सगळं आणि मग ती पण तयारी चालू आहे, ती पण घाई आहे. आणि स्वयंपाक आधी बोरन्हाण घालायच्या आधी आम्ही स्वयंपाक सगळा बनवून घेतो आहे. तर संध्याकाळी आज संडे असल्यामुळे आज पण तयारी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे आवरून मग बोरन्हाण करणार आहे. तर आज संध्याकाळी किंवा उद्या मॉर्निंगपर्यंत आजचा बोरन्हाणचा पण व्हिडिओ येईल, तोही तुम्ही बघा. आमचा कान्हा कसा दिसतोय छोटा. तर स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर मी बाकीची तयारीला लागले होते. सगळं डेकोरेशन सेटअप वगैरे चालू होतं. तर ऋत्विक ऐकत नव्हता थोडंसुद्धा. तर ऋत्विकसाठी आज नवीन एक छोटी चेअर आणली होती आम्ही कार्यक्रमसाठी, फंक्शनसाठी. तर तुम्ही बघू शकता सर्व मी प्लेटमध्ये एक एक सामान काढून ठेवत होते व्यवस्थित. मम्मी मला हेल्प करत होती. ऋत्विक मध्ये मध्ये पळत येत होता. तर अशा प्रकारे आम्ही बॅक साईडला पडदा वगैरे लावला होता. हे बघा ऋत्विक चॉकलेट कसा घेऊन पळतोय मध्ये मध्ये येऊन. त्याला खायचं होतं चॉकलेट मध्ये मध्ये येऊन. त्याला चॉकलेट्स खूप आवडतात. तर अशा प्रकारे सर्व डेकोरेशन झालेलं आहे. फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल. तर सर्व आवरून सर्व तयारी झाली होती. सर्व लहान मुले वगैरे सगळ्यांना बोलवलं होतं. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच ते सगळं. प्लेट्सना फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं. फायनल लुक असं दिसत होतं. तर बघू शकता तुम्ही. आम्ही फर्स्ट टाइम ते म्हणून सगळे चॉकलेट्स त्याच्यासाठी हे सगळं नवीनच होतं, पहिल्यांदाच काहीतरी. त्यामुळे तो खूप खुश होता. तोच खात होता सगळं खाली पडलेलं, बघू शकता तुम्ही सगळं गोळा करून. आणि ऋत्विकचा लुक कसा दिसतोय प्लीज कमेंट करून सांगा कमेंटमध्ये. त्याचा तो मोरपंख निघत होता म्हणून मी लावत होते. हे बघा कसा खातोय खाली पडलेले सगळे चिरमुरे वगैरे गोळ वेचून तोच. हे आमच्या शेजारच्या काकू आहेत, त्या देखील आल्या होत्या. त्यांनी सुद्धा ऋत्विकला बोरन्हाण घातलं. ऋत्विक त्यांच्याकडे बघतोय वर. खूप छान असा कार्यक्रम झाला. छोटासाच होता, फर्स्ट टाइमच केलं होतं आम्ही हे सगळं. पण ऋत्विक त्यामुळं खूप खुश होता कारण सगळी बच्चा पार्टी आली होती फंक्शनला. त्यामुळं ह्या पण आमच्या शेजारच्याच काकू आहेत, त्या पण आल्या होत्या पिल्ल्याच्या बोरन्हाणासाठी. ऋत्विक खूप एक्सायटेड होता या सगळ्या गोष्टींसाठी. रूम थोडी छोटी असल्यामुळं बाकी मुलांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे मी, पण दिसतील तुम्हाला मुले पण शेवटी बघा तुम्ही. तर खूप मुलं आली होती ऋत्विकचे सगळे फ्रेंड्स, ज्याच्याकडून म्हणजे जे आपण बोरन्हाण घालतो ते लहान मुलांनी गोळा करायचं असं ते तर माहीतच आहे सगळ्यांना. तर मी आणि मामी इकडे एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेत होतो. ऋत्विक त्यांच्या मागे त्यांच्यासोबत चालला होता त्या मुलांसोबत. तर मी त्याला घेऊन परत घरात आले. म्हटलं आमचा दोघांचा एक फोटो काढा. तर मी पण कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मग आम्ही दोघांनी म्हटलं की आमच्या दोघांचा एक फोटो काढा. तर मग राज बोलला की मी पण येतो. मग राज, मी आणि ऋत्विक आमच्या तिघांचा एक फॅमिली फोटो घ्यायचा होता. तर मग मी राजला, मग राज पण आला तेवढ्यात.